नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गणेश. आज आपण गणपती बाप्पाच्या मालिकेत सुरू केलेल्या कहाण्यांपैकी पुढील कहाणी पाहणार आहोत. तर ती आहे गणेशजी जे आहेत त्यांच्या लग्नाबद्दलची, त्यांच्या विवाहाबद्दलची. काय आहे ही कहाणी? तर ही कहाणी सांगते की गणपती बाप्पा जे होते ते गजरूपी होते. म्हणजे त्यांचा जो चेहरा होता तो गजासारखा, हत्तीसारखा होता. त्यामुळे त्यांच्यासाठी लग्नाला कुणी तयारच नव्हते. त्यांच्यासोबत लग्नाला कुणी तयार नव्हते आणि म्हणून मग कुठलीच मुलगी जी आहे ती त्यांच्यासोबत लग्नाला तयार नव्हती. त्यांच्यामध्ये तिला काहीच आवड नसल्याचं कुठलीही मुलगी दाखवत नव्हती. म्हणून गणपती बाप्पा जे आहेत ते चिंतेत असत आणि नेहमी ते उदास राहत. मग अशावेळी गणपती बाप्पा आणि त्यांची सेना म्हणजे मूषक, उंदीर ते काय करत असत, तर ज्या ठिकाणी लग्न असेल, ज्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केले जायचे त्या ठिकाणी त्यांना फार वाईट वाटत असे. गणपती बाप्पांना वाईट वाटत असे आणि वाईट वाटल्यानंतर ते काय करत, तर मग त्यांचे जे दुःख आहे ते दुःख त्यांच्या मूषकाकडून, त्यांच्या वाहनाकडून बघितले जात नसे. म्हणून मग ही सर्व मूषक मंडळी तिथे गेल्यानंतर मंडप खराब करणे, कपडे कुरतडणे असले काहीही उद्योग तिथे गेल्यानंतर करत असत. त्या लग्नस्थळी जे असेल, जेवढे गोंधळ घालता येतील तेवढी ही मूषक मंडळी घालत असे. आणि अशा ह्या सारख्या ज्या तक्रारी होत्या प्रत्येक विवाहात गेल्यानंतर, गणपतीचे मूषक जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी असं केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांना चिंता वाटायला लागली की अरे, ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी ही लोक असं करणार तर कसे होणार. म्हणून मग शेवटी ह्या गोष्टीचे समाधान काढण्यासाठी, ह्या गोष्टीवर काहीतरी तोडगा काढण्यासाठी ते दोघं भगवान ब्रह्माजींकडे गेले. हे सांगितल्यानंतर भगवान ब्रह्माजी जे आहेत तर त्यांनी आपल्या सिद्धींनी 2 मुली निर्माण केल्या, 2 कन्या निर्माण केल्या. एकीचे नाव होते रिद्धी आणि दुसरीचे नाव होते सिद्धी. आणि अशा प्रकारे रिद्धी सिद्धी ज्या आहेत तर त्यांना प्रकट केल्यानंतर ब्रह्माजी जे म्हणाले, त्यांनी सांगितले की आता ह्या दोघींसोबत भगवान गणेश जे आहेत त्या दोघींचा विवाह करावा. अशा प्रकारे रिद्धी आणि सिद्धी ज्या आहेत त्या भगवान गणेशाच्या पत्नी बनल्या. आणि त्यानंतर मूषक जे आहेत, उंदीर जे आहेत, त्यांनी सर्व ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांच्या सोबत जाऊन लग्नस्थळी जाऊन जो गोंधळ आहे तो घालणे बंद केले. ही होती गणेशाच्या लग्नाची कहाणी. आता पुढील कहाणी बघणार आहोत आपण कुबेर महाराजांबद्दल. तर कुबेर जे होते तर ते धनाची देवता, संपत्तीची देवता आहेत. आणि त्यांना असा खूप गर्व झाला की अरे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे सर्व आहे आणि मी कितीही कुणाला दिले तरी मला कधीच कमी पडणार नाही. आणि त्यावेळी त्यांनी आपल्या गर्वात मदनमत्त होऊन त्यांनी काय केले, तर एकदा भगवान गणपती जे आहेत त्यांना आमंत्रित केले महाभोजनासाठी. आणि तिथे गेल्यानंतर गणपतींना विचार आला की आता भगवान कुबेर जे आहेत यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व झालेला आहे, ह्या गर्वाचे खंडन करावेच लागणार. म्हणून मग त्यांनी ज्यावेळी जेवणास सुरुवात केली त्यावेळी गणपतीजी म्हणाले की आता मला भूक लागलेली आहे, तर आपण माझ्या जेवणाची व्यवस्था करावी. आणि व्यवस्था केल्यानंतर गणपतींनी लाडू खाल्ले, मोदक खाल्ले आणि असं जेवढे पदार्थ होते ते संपले. आता अक्षरशः कुबेर जे आहेत तर त्यांच्या धान्याच्या राशीच्या राशी संपू लागल्या, त्यानंतर मात्र कुबेर आणि त्यांच्या इथली सेवक मंडळी जी आहे ती सर्व चिंतेत झाली. हे लक्षात आल्यानंतर भगवान कुबेर जे आहेत त्यांनी भगवान गणेशाची माफी मागितली आणि त्यांना सांगितले की गणपती, मी इतका श्रीमंत नक्कीच नाही की तुमचे मी पोट भरू शकेन. त्यानंतर मात्र गणेशजी हसले आणि त्यांना सांगितले की इथून पुढे आपल्या संपत्तीचा गर्व करू नये. ही होती थोडीशी पण सर्वांना प्रचलित असलेली भगवान कुबेर आणि भगवान गणेशाची माहिती. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून आपण कहाण्या घेऊन येणार आहोत, त्यामुळे असेच जोडलेले राहा. धन्यवाद.